फक्त राजकीय कार्यक्रम नको आहे सध्या। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे। वेगवेगळे आंदोलन देखील पाहिले। एवढंच काय, रास्ता रोको चक्काजामपासून गावबंदीपर्यंत देखील गेले। यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवरती मोर्चा दाखल केला। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो मोर्चा परत माघारी अंतरवली सराटी या ठिकाणी आला। अंतरवली सराटीमधील आज आंदोलन देखील स्थगित झालं असलं तरी देखील मराठा समाजामध्ये आंदोलनाची धग आहे। आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो मराठा समाज आक्रमक आहे तो आजही गावागावामध्ये पाहायला मिळतोय। मात्र एकीकडे लोकसभा निवडणुकीची चाहूल लागलेली आहे। कुठल्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होऊ शकते। मात्र तत्पूर्वी जे इच्छुक उमेदवार आहेत ते गावागावामध्ये मतदारांच्या संपर्कासाठी जात आहेत। मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळं या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये 2 वेळेस खासदार राहिलेले माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांना तालखेड गावामधून वेशीवरूनच परत पाठवलं गेलं। तर एवढंच काय, भाजपचे माजी आमदार गाव संवाद दौऱ्यानिमित्त गावात गेल्यानंतर त्यांना चालू कार्यक्रमामध्ये घोषणाबाजीचा सामना करावा लागला, तर अर्ध्यावरतीच कार्यक्रम सोडून निघून जावं लागलं। तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील खालापुरी गावामध्ये वेशीवरूनच परत परतावं लागलं। या ज्या काही घटना आहेत ह्या मोजक्या घटना आहेत। मात्र आगामी कालावधीमध्ये प्रचाराच्या अनुषंगाने राजकारणी नेते गावात जाणार आहेत आणि त्यांना गावकऱ्यांनी मात्र आमच्या दारात येऊ नका, आम्ही तुमच्या दारात येणार नाही, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही भूमिका घेऊ असं देखील गावकऱ्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आज पक्षासमोर कुणाला तिकीट द्यायचं आणि कोण तिकीट उमेदवार असणार यावरून जरी रस्सीखेच सुरू असली तरी दुसरीकडे मात्र मतदारांना मतदान करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याकडे घेऊन यायचं हा देखील खूप मोठा पेच प्रसंग आजच्या उमेदवाराच्या समोर असणार आहे। त्यातच आरक्षणाच्या अनुषंगाने सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आणि कुणबी प्रमाणपत्र हा मराठवाड्याचाच भाग नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये या मागणीला धरून आजही मराठा समाज अग्र आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये हा मराठा आरक्षणाचा फॅक्टर हा आगामी जे उमेदवार असतील, लोकसभेचे उमेदवार असतील, त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरणार आहे। एवढंच काय, गाव पातळीवरच्या सभा घ्यायच्या कशा, गाव पातळीवरचे संवाद दौरे घ्यायचे कसे आणि प्रचाराच्या अनुषंगाने आपण लोकांपर्यंत जायचं कसं हा देखील खूप मोठा अडचणीचा विषय आजच्या उमेदवाराच्या समोर आहे। त्यामुळे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर, मराठा समाजाचा आरक्षणाच्या अनुषंगाने असलेला रोष, एवढंच काय तो उमेदवार आणि राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये असलेला संताप हा या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त होणार की नाही होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वीच आरक्षणाच्या अनुषंगाने असलेल्या ज्या लढाया आहेत त्या काही पातळीवरती स्थगित झाल्या असले तरीही मराठा समाजामधील रोष हा स्थगित झालाच आहे असं म्हणता येणार नाही।